भेटीचं कारण जरी गुलदस्त्यात असलं तरी या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले अनेक शक्यता सुद्धा वर्तवल्या जात आहेत। म्हणून या पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे शरद पवार गटाकडून 3 नावं देण्यात आल्याची माहिती समोर येते। या घडीची महत्त्वाची ही बातमी, वटवृक्ष या चिन्हाकरता शरद पवार गट आग्रही असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर ती कोणती 3 नावं आहेत जी शरद पवार गटाकडून देण्यात आलेली आहेत, या संदर्भात चर्चा होतीये। पाहूया आपण पहिलं नाव कुठलं आहे। पहिलं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार। दुसरं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। तिसरं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एस। अशी ही 3 नावं समोर आल्याची बातमी आलेली आहे। वटवृक्ष या चिन्हाकरता शरद पवार आग्रही असल्याचं सुद्धा कळतंय। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, शरद पवार गटाकडून 3 नावं देण्यात आल्याची माहिती समोर येते, काय अपडेट आहे या सगळ्या संदर्भात? लागली अगदी बरोबर आहे। आपण बघितलं की कालच्या निवडणुकांचा जो निर्णय आहे तो उशिरा आला, म्हणजे संध्याकाळी उशिरा हा निर्णय आला आहे। त्यानंतर निर्णय घेताना जे आहे ते निवडणूक आयोगाने शरद पवार गटांना ही सूचना दिली होती की तुमच्या पक्षाचं नाव आणि तुमच्या पक्षाचं चिन्ह हे सुद्धा तुम्हाला ठरवायचं आहे, कारण राज्यसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या अगदी तोंडावर आहेत आणि त्यामुळे म्हणजे 10 फेब्रुवारी जी आहे ती शेवटची फॉर्म भरण्याची तारीख आहे। आणि अशामध्येच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जो फॉर्म भरला जाईल उमेदवारांचा, त्याच्यासाठी जे एबी फॉर्म असतील त्याच्यावरती सही, पक्षाचं नाव, संबंधित उमेदवाराला पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह आणि एबी फॉर्म वरती सही सुद्धा घ्यावी लागते। आणि त्याच करता जे आहे निवडणूक आयोगाने आज संध्याकाळपर्यंतची वेळ जी आहे ती शरद पवार गटाला देण्यात आलेली होती की पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह ठरवायचं आहे। अशामध्ये शरद पवार गटाकडून जे आहे 3 नावं देण्यात आल्याची माहिती मिळत आहे। पहिलं नाव जे आहे ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, दुसरं ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि तिसरं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एस, म्हणजे पवारांच्या नावाचं जे इनिशियल आहे एस असं देण्यात आलेलं आहे। कारण आपण बघतोय की ज्यावेळेस शिवसेनेमध्ये सुद्धा फूट पडली आणि निवडणूक आयोगाने जे आहे पक्ष आणि पक्षचिन्ह जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्योत्स्ना, पण या नावांसंदर्भात अधिकृत कधी निर्णय जाहीर केला जाईल, शिक्कामोर्तब कधी होईल, या संदर्भात काही तारीख समोर आलेली आहे का? लागवी निवडणूक आयोगाने जो टाइम दिलेला आहे शरद पवार गटाला तर ते आज संध्याकाळपर्यंत द्यावं असं सांगितलं आहे। मात्र आज संध्याकाळपर्यंत शरद पवार यांच्या गटाकडून प्रस्ताव देण्यात येतील की या 3 नावांपैकी मी म्हटलं की नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एस, ही 3 नावं आणि जे पक्षचिन्ह जी आहेत त्यापैकी 3-4 गब्बशी, गौतसूर्य आणि वटवृक्ष असे प्रस्ताव जे आहेत ते निवडणूक आयोग प्रस्ताव म्हणजे एक की आम्हाला यापैकी कोणतं तरी नाव आम्हाला द्या, म्हणजे त्यानंतर त्या शरद पवार गट त्यांच्या हे 3 नावं आणि 2-3 ऑप्शन जेव्हा निवडणूक आयोगाला देतील त्यानंतर निवडणूक आयोगाला तो निर्णय संदर्भात शरद पवार वटवृक्ष या नावासंदर्भात किंवा या चिन्हासंदर्भात आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्योत्स्ना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।